नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रमांतर्गत 2021-2022 इयत्ता 10वी दिवस 23वा कृतीपत्रिका 10. आज आपण या कृतीपत्रिकेमधील महत्त्वाच्या घटकाविषयी माहिती घेऊया. समजून घेऊया दैनंदिन वापरातील पदार्थ, महत्त्व व वर्गीकरण, किरणोत्सारी पदार्थ व दुष्परिणाम, दैनंदिन जीवनातील रासायनिक पदार्थ. संदर्भ आहे इयत्ता 9वी विज्ञान 1 प्रकरण 14वे पदार्थ आपल्या वापरातील. क्षमता विधाने आहे. क्षार ही संकल्पना समजून घेता येते. सोडियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम कार्बोनेट यांचे उपयोग व गुणधर्म जाणतो व माहिती सांगतो. किरणोत्सारी समस्थानिकांचे व पदार्थ उपयोग व दुष्परिणाम जाणतो. दैनंदिन जीवनातील रासायनिक पदार्थ कोणते त्याविषयी माहिती घेतो. समजून घेऊया क्षार म्हणजे काय. ज्या क्षारात एच पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह नसतात, तसेच एकाच प्रकारचे धन आयन व ऋण आयन असतात, त्यांना सामान्यतः क्षार असे म्हणतात. उदाहरणार्थ Na2SO4, K3PO4, CaCl2 हे सर्व क्षार आहेत. समुद्राच्या पाण्यात मिळणारे क्षार सोडियम क्लोराईड म्हणजेच NaCl, मॅग्नेशियम क्लोराईड म्हणजे MgCl2, मॅग्नेशियम सल्फेट MgSO4 आणि कॅल्शियम कार्बोनेट CaCO3, मॅग्नेशियम ब्रोमाइड MgBr2. पुढील तक्ता पूर्ण करा असा प्रश्न देण्यात आलेला आहे. पदार्थ, रेणुसूत्र, गुणधर्म आणि उपयोग. पहिला पदार्थ आहे सोडियम क्लोराईड, ज्याला साधे मीठ असे म्हणतात किंवा टेबल सॉल्ट म्हणतात, ज्याचं रेणुसूत्र NaCl. मीठ हा आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ आहे, क्षार आहे. याचे रासायनिक नाव सोडियम क्लोराईड आहे. सोडियम हायड्रॉक्साईड व हायड्रोक्लोरिक आम्ल यांच्या उदासीनीकरणाची अभिक्रिया होऊन सोडियम क्लोराईड तयार होते. गुणधर्म आहे. शुद्ध सोडियम क्लोराईड हे रंगहीन व स्फटिकी आयनिक संयुग आहे. ते पाण्यात विरघळते. ते उदासीन क्षार असून चवीला खारट आहे. याच्या जलीय द्रावणाचे pH मूल्य 7 आहे. अशुद्ध सोडियम क्लोराईड तपकिरी रंगाचे असून त्यास रॉक साल्ट असे म्हणतात. दुसरा पदार्थ आहे सोडियम कार्बोनेट, ज्याला धुण्याचा सोडा असे म्हटले जाते. Na2CO3.10H2O. गुणधर्म आहे. सोडियम कार्बोनेट हे करड्या रंगाचे व गंधहीन चूर्ण असते. हे आर्द्रता शोषक असते, म्हणजेच हवेत उघडे राहिल्यास हवेतील बाष्प शोषून घेते. ते पाण्यात सहजपणे विरघळते. यात लाल लिटमस निळा होतो, म्हणून सोडियम कार्बोनेट हे आम्लारी धर्मी आहे. उपयोग आहे. कपडे स्वच्छ धुण्यासाठी सोडियम कार्बोनेटचा उपयोग करतात. अपमार्जके, कागद आणि काच उद्योगात याचा उपयोग केला जातो. पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी सुद्धा सोडियम कार्बोनेटचा उपयोग केला जातो. तिसरा पदार्थ आहे सोडियम बायकार्बोनेट, ज्याला खाण्याचा सोडा असे म्हणतात. रेणुसूत्र आहे NaHCO3. गुणधर्म सोडियम बायकार्बोनेट, ज्याला बेकिंग सोडा असे म्हणतात, पांढऱ्या अस्फटिकी चूर्ण रूपात असते. यात लाल लिटमस कागद निळा होतो, म्हणून सोडियम बायकार्बोनेटला आम्लारी धर्मी असे म्हणतात. आणि चौथा पदार्थ आहे विरंजन चूर्ण, ज्याला ब्लिचिंग पावडर म्हणतात. रेणुसूत्र आहे CaOCl2, ज्याला विरघळलेल्या चुन्याची क्लोरीन वायूबरोबर अभिक्रिया झाल्यास ब्लिचिंग पावडर तयार होते किंवा विरंजन चूर्ण तयार होते. विरंजन चूर्णाचे गुणधर्म आहे. विरंजक चूर्ण हा पिवळसर पांढऱ्या रंगाचा स्थायू पदार्थ आहे. याचे रासायनिक नाव कॅल्शियम हायपोक्लोराईड असे आहे. या पदार्थाला क्लोरीनचा विशिष्ट तीव्र वास आहे. रासायनिक अभिक्रियामध्ये विरंजन चूर्ण ऑक्सिडीकारक म्हणून वापरले जातात. विरंजन चूर्णाचे उपयोग. विरंजन चूर्णाचा पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी वापर केला जातो. पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये या ब्लिचिंग पावडरचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे पाण्याला उग्र असा वास येतो आणि ते पाणी शुद्ध होते किंवा शुद्धीकरण त्या पाण्याचं झालेलं असते. तसेच जलतरण तलावातील पाण्याच्या निर्जंतुकीकरण करण्यासाठी सुद्धा विरंजन चूर्णाचा वापर करतात. कपड्याचे विरंजन करण्यासाठी याचा उपयोग करतात. कचऱ्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सुद्धा याचा वापर करतात. त्याचबरोबर विरल H2SO4
बरोबर विरंजन चूर्णाची जलद अभिक्रिया होऊन क्लोरीन वायू मुक्त होतो. हवेतील कार्बन डायऑक्साईडमुळे विरंजन चूर्णाचे संथपणे विघटन होऊन क्लोरीन वायू मुक्त होतो. किरणोत्सारी पदार्थ म्हणजे काय? उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यामधील अदृश्य अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याच्या गुणधर्माला किरणोत्सार म्हणतात. हा गुणधर्म असणाऱ्या पदार्थास किरणोत्सारी पदार्थ असे म्हणतात. किरणोत्सारी पदार्थामधून बाहेर पडणारी प्रारणे अल्फा, बीटा आणि गॅमा. वैशिष्ट्य आहे अल्फा किरणाचे हे हेलियमचे अणुकेंद्रक होय. धनप्रभारित असते. याची भेदनशक्ती खूप कमी असते. आयनीभवन शक्ती अतिशय उच्च असते. वस्तुमान 4.0028 AMU असते. बीटा किरण हे इलेक्ट्रॉन होय. ऋणविद्युत प्रभारित असते. याची भेदनशक्ती अल्फा कणाच्या तुलनेत खूप जास्त असते. आयनीभवन शक्ती खूप कमी असते. आणि गॅमा किरण म्हणजे अति सूक्ष्म तरंग लांबी किंवा विद्युत चुंबकीय तरंग होत. हे प्रभाररहित व वस्तुमानरहित असतात. याची भेदनशक्ती बीटा कणांच्या तुलनेत खूप जास्त असते आणि आयनीभवन शक्ती खूपच कमी असते. किरणोत्सारी समस्थानिकाचे उपयोग कोणकोणते उपयोग आहे किंवा किरणोत्सारी समस्थानिके कोठे वापरले जातात? तर पहिला उपयोग आहे औद्योगिक क्षेत्र. कोबाल्ट-60, इरिडियम 192 यासारख्या समस्थानिकांचा उपयोग रेडिओग्राफी करण्याच्या कॅमेऱ्यामध्ये केला जातो. धातुकामातील दोष शोधण्यासाठी हे तंत्र वापरतात. घड्याळांचे काटे अंधारातही दिसण्यासाठी रेडियम, प्रोमेथियम, ट्रिटियम या किरणोत्सारी पदार्थाचे फॉस्फरस बरोबरचे मिश्रण वापरतात. दिव्यात क्रिप्टॉन 85 तर प्रोमेथियम 147 एक्स-रे युनिटमध्ये बीटा किरणांचा स्रोत म्हणून वापर केला जातो. कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा किरणोत्सारी समस्थानिकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रोपाची जलद वाढ होण्यासाठी व अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी बीजाला गुणधर्म देणारी जनुके व गुणसूत्रे यावर मूलभूत बदल करण्यासाठी कृषी क्षेत्रामध्ये याचा वापर करतात. कोबाल्ट-60 या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग अन्न परीक्षणात करतात. कोबाल्ट-60च्या गॅमा किरणाचा मारा कांदे, बटाटे यांना मोड येऊ नयेत म्हणून त्यांच्यावर करतात. स्ट्रॉन्शियम-90 हे विविध पिकावरील संशोधनात अनुरेखक म्हणून वापरले जाते. आणि सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे वैद्यकशास्त्र. वैद्यकशास्त्रामध्ये पॉलिसायथेमिया या रोगामध्ये तांबड्या रक्तपेशीचे रक्तातील प्रमाण वाढते. यावर उपचारासाठी फॉस्फरस 32 चा वापर केला जातो. हाडांचा कर्करोग उपचार करताना स्ट्रॉन्शियम-89, स्ट्रॉन्शियम-90, समर्जियम 153 आणि रेडियम 223 चा वापर केला जातो. हायपरथायरॉइडिझम, गलग्रंथी मोठी होणे, भूक लागू नये, वजन कमी होणे, झोप न येणे हे सर्व गलग्रंथीमधून जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार झाल्यामुळे होते. यालाच हायपरथायरॉइडिझम असे म्हणतात. याच्या उपचारासाठी आयोडीन 123 चा वापर केला जातो. ट्यूमर ओळखणे. मेंदूतील ट्यूमरवर उपचार करताना बोरॉन 10, आयोडीन 131, कोबाल्ट-60 चा वापर केला जातो. तर शरीरातील लहान ट्यूमर शोधण्यासाठी आर्सेनिक 74 चा वापर केला जातो. किरणोत्सारी मूलद्रव्याचे दुष्परिणाम कोणते आहे? किरणोत्सारी प्रारणामुळे मध्यवर्ती चेतासंस्थेला इजा होते. शरीरातील DNA वर प्रारणाचा हल्ला होऊन आनुवांशिक दोष तयार होतात. त्वचेला भेदल्यामुळे त्वचेचे कर्करोग, ल्युकेमिया सारखे रोग होतात. स्फोटामुळे उत्पन्न झालेली किरणोत्सारी प्रदूषके हवेवाटे शरीरात जातात. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. किरणोत्सारी प्रदूषके समुद्रात सोडल्यामुळे ते माशांच्या शरीरात जातात. त्यांच्यामार्फत मानवी शरीरात प्रवेश करतात. घड्याळावर लावलेल्या किरणोत्सारी रंगद्रव्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. स्ट्रॉन्शियम-90 हे किरणोत्सारी समस्थानिके वनस्पती, फळे, फुले, झाडे, धान्य, गायीचे दूध इत्यादीमधून शरीरात गेल्यामुळे बोन कॅन्सर, ल्युकेमिया असे रोग होतात. दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ आहे. खाद्यरंग व सुगंधी द्रव्य, डाय, कृत्रिम रंग, दुर्गंधीनाशक, टेफ्लॉन, पावडर कोटिंग, ॲनोडायझिंग, सिरॅमिक, मृत्तिका, पोर्सोलिन आणि बोन चायना असे काही रासायनिक पदार्थ आहे. त्यापैकी पहिला पदार्थ म्हणजे खाद्यरंग व सुगंधी द्रव्य. तयार पेयामध्ये व अन्नपदार्थामध्ये खाद्यरंग मिसळलेले असतात. हे खाद्यरंग पावडर, जेल आणि पेस्ट स्वरूपात असतात.
आईस्क्रीम, बर्फगोळा, सॉस, फळांचे रस, शीतपेय, लोणची, जाम, जेली यामध्ये आवश्यक रंग व सुगंधित द्रव्ये टाकलेली असतात. खाद्यरंग हे नैसर्गिक व कृत्रिम अशा दोन्ही प्रकारात असते. बिया, बीट, फुले व फळांचा अर्क यापासून तयार केलेले खाद्यरंग म्हणजे नैसर्गिक असतात. तर टेट्राझिन, सनसेट येलो हे खूप मोठ्या प्रमाणात वापरात असलेले कृत्रिम खाद्यरंग आहेत. खाद्यरंग वापरलेल्या पदार्थाच्या अतिरिक्त सेवनामुळे ADHD म्हणजेच अटेन्शन डिफिशिट हायपरॅक्टिव्हिटी डिसऑर्डर यासारखा आजार लहान मुलांमध्ये होऊ शकतो. अतिसेवनाने कृत्रिम खाद्यरंग घातक ठरू शकतात, म्हणून नेहमी नैसर्गिक खाद्यरंगाचाच वापर करावा. डाय जे रंगीत पदार्थ एखाद्या वस्तूला लावल्यास त्या वस्तूला रंग प्राप्त करून देतो त्याला डाय असे म्हणतात. हे डाय पाण्यात द्रावणीय व तेलात अद्रावणीय असतात. नैसर्गिक डाय बनवण्यासाठी वनस्पती हा मुख्य स्रोत आहे. कृत्रिम डाय बनवण्यासाठी पेट्रोलियम उपउत्पादिते व खनिजांचा वापर केला जातो. उपयोग आहे. कपडे, केस रंगवण्यासाठी डाय वापरतात. रस्त्यावरील पाट्या रात्री दिसाव्यात म्हणून फ्लोरोसंट डायचा वापर केला जातो. हा किरणोत्सारी पदार्थापासून तयार केलेला असतो. महागड्या ग्लेझिंगचे चमड्याचे बुक, पर्स, चपला यांना चमकदार बनवण्यासाठी सुद्धा या डायचा वापर केला जातो. दुष्परिणाम कोणते आहे तर केसांना रंग लावल्याने केस गळणे, केसांचा पोत खराब होणे, त्वचेची आग होणे, डोळ्यांना इजा पोचणे इत्यादी धोके संभवतात. लिपस्टिक आहे. लिपस्टिकमध्ये कॅरमाइन नावाचा रंग असतो. याने ओठांना इजा होत नाही, परंतु ते जर पोटात गेले तर पोटाचे विकार होतात. नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी वनस्पतीचा अतिवापर केल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्यानंतर दुर्गंधीनाशक ज्याला डिओड्रंट म्हणतात. शरीराला येणाऱ्या घामाचा वास रोखण्यासाठी व दिवसभर प्रफुल्लित राहण्यासाठी डिओड्रंटचा वापर करतात. यात पॅराबेनचे प्रमाण जास्त असते. ॲल्युमिनियमची संयुगे व सिलिकाचा वापर केला असल्यामुळे सर्वसाधारण डिओ, घाम रोखणारे डिओ व वैद्यकीय डिओ असे वेगवेगळ्या प्रकारचे डिओ बाजारात उपलब्ध आहे. त्याचे दुष्परिणाम कोणते आहे तर ॲल्युमिनियम अझिनियम हे डिओमधील सर्वात घातक असणारे रसायन आहे. यामुळे डोकेदुखी, अस्थमा, श्वसनाचे विकार, हृदयविकार असे आजार संभवतात. ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट्समुळे त्वचेचे रोग व कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टेफ्लॉन टेट्राफ्ल्युरोइथिलीनचे बहुवार्षिक असून याचे रासायनिक नाव पॉलिटेट्राफ्ल्युरोइथिलीन आहे. उपयोग टेफ्लॉनच्या विसंवाहकता या गुणधर्मामुळे उच्च तंत्रज्ञानाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये टेफ्लॉन वेष्टित विजेच्या तारा व वस्तू तयार करण्यासाठी टेफ्लॉनचा वापर करतात. स्वयंपाकघरातील नॉनस्टिकीवेअर तयार करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. दुचाकी व चारचाकी वाहनाचे रंग तसेच वापरलेल्या पत्र्यावर तापमान, पाऊस याचा परिणाम होऊ नये किंवा ते खराब होऊ नये म्हणून सुद्धा टेफ्लॉन कोटिंगचा वापर केला जातो. त्याचबरोबर सराव करूया. असे काही प्रश्न देण्यात आलेले आहे. पहिला प्रश्न आहे, ॲनिमियाचे निदान करताना तपासणीकरिता कोणत्या स्फटिक जलाचा वापर करतात तर ॲनिमियाचे निदान करण्यासाठी मोरचूत म्हणजे CuSO4.5H2O या मोरचूजाचा वापर ॲनिमियाचे निदान करण्यासाठी केला जातो. प्रश्न दुसरा आहे, पुढील पदार्थाचे वर्गीकरण करा. दही, खाण्याचा सोडा, मीठ, पाणी, टूथपेस्ट, साबण, दूध, तुरटी असे पदार्थ देण्यात आलेले आहे. आणि आम्ल, आम्लारी, क्षार आणि उदासीन या पदार्थांचं वर्गीकरण करायचं आहे. तर आम्ल कोणतं आहे, आम्लारी कोणतं आहे, क्षार कोणता आहे आणि उदासीन कोणतं आहे. दही आम्ल आहे, खाण्याचा सोडा आम्लारी, क्षार, मीठ, साबण, टूथपेस्ट आणि तुरटी हे क्षार आहे. तर उदासीन पाणी आणि दूध हे पदार्थ उदासीन आहे. प्रश्न तिसरा आहे, अणुकेंद्रक अस्थिर आहे असे केव्हा म्हणतात. अणुकेंद्रक अस्थिर आहे असे केव्हा म्हणतात तर जेव्हा अणुकेंद्रकातून किरणोत्सारी प्रारणे जसे की अल्फा, बीटा आणि गॅमा बाहेर टाकले जातात तेव्हा अणुकेंद्रक अस्थिर आहे असे म्हटले जाते. पाणी निर्जंतुक करण्यासाठी होणाऱ्या संयुगाचा वापर कोणता किंवा त्यांची नावे लिहा. तर अगोदर आपण पाहिल्याप्रमाणे ब्लिचिंग पावडर ज्याला विरंजन चूर्ण म्हटलेलं आहे,
हे संयुग वापरले जाते. त्याचं रासायनिक सूत्र CaOCl2 असं त्याचं रासायनिक सूत्र आहे. दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील तक्ता पूर्ण करा. असा प्रश्न आहे. प्रारणे देण्यात आलेले आहे. अल्फा, बीटा आणि गॅमा, स्वरूप, वस्तुमान, प्रभार, वेग आणि विद्युत क्षेत्रात विचलन अशा प्रकारे आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे. तर अल्फा किरणे स्वरूप आहे अल्फा कणांचा प्रवाह याची पॉझिटिव्ह, वस्तुमान आहे 4.0028 AMU, प्रभार आहे +2, वेग प्रकाशीय वेगाच्या 1/5 ते 1/20 पटीत असते. विद्युत क्षेत्रात विचलन ऋण प्रभारित पट्टीकडे आकर्षित होतात. बीटा कणांचा प्रवाह आहे इलेक्ट्रॉन, वस्तुमान आहे 0.00058 AMU, प्रभार आहे -1, वेग प्रकाशीय वेगाच्या 1/5 ते 9/10 च्या पटीत असते. विद्युत क्षेत्रात विचलन आहे धन प्रभारित पट्टीकडे आकर्षित होतात. आणि गॅमा किरण आहे स्वरूप विद्युत चुंबकीय प्रारणे, वस्तुमान त्याचं वस्तुमान रहित आहे, प्रभार नसतो म्हणून प्रभार रहित आहे, वेग आणि विद्युत क्षेत्रात विचलन कुठेही आकर्षित होतात. वेग आहे प्रकाशीय वेगा एवढाच असतो. त्याचा वेग म्हणजे गॅमा किरणाचा वेग प्रकाशीय वेगा एवढाच असतो. किरणोत्सारी मूलद्रव्यांचा वैद्यकशास्त्रात कसा उपयोग होतो, वरील आपण संपूर्ण वैद्यकशास्त्राची माहिती घेतलेलीच आहे. तर वैद्यकशास्त्रामध्ये पॉलिसायथेमिया या रोगामध्ये तांबड्या रक्तपेशीचे रक्तातील प्रमाण वाढते यासाठी याचा वापर करतात. यावर उपचारासाठी फॉस्फरस 32चा वापर केला जातो. हायपरथायरॉइडिझम, गलग्रंथी मोठी होणे किंवा भूक लागू नये वजन कमी होण्यासाठी याच्या उपचारासाठी आयोडीन 123चा वापर केला जातो. ट्यूमर ओळखणे, मेंदूतील ट्यूमरवर उपचार करताना बोरॉन 10, आयोडीन 131, कोबाल्ट 60चा वापर, तर शरीरातील लहान ट्यूमर शोधण्यासाठी आर्सेनिक 74चा वापर केला जातो. अशा प्रकारे त्याचबरोबर हाडाचा कर्करोग स्ट्रॉन्शियम 89, स्ट्रॉन्शियम 90, समारियम 153 आणि रेडियम 223चा वापर केला जातो. प्रश्न 7 आहे. प्रत्येकी कोणती 2 उपयोग लिहा. मृत्तिका आणि बोन चायना यांचे उपयोग लिहायचे आहे. तर मृत्तिका म्हणजे अकार्बनी पदार्थ पाण्यात गळून आकार देऊन भाजून तयार झालेला उष्णतारोधक पदार्थ म्हणजेच मृत्तिका होय. कुंभाराने बनवलेली गाडगी, मडकी, माठ अशी भांडी तसेच घरांचे छपराव घालतात ती मंगलोरी कौले, बांधकामाच्या विटा, कप बशा, टेराकोटाच्या वस्तू हे सर्व मृत्तिकेची उदाहरणे आहेत. पोर्सोलिन अर्धपारदर्शक व पांढरा रंग असणारी मृत्तिका म्हणजेच पोर्सोलिन होय. चीनमध्ये सापडणारी केओलिन ही पांढरी माती पोर्सोलिन बनवण्यासाठी वापरतात. काच, ग्रॅनाइट, फेल्स्पार हे खनिज केओलिनमध्ये मिसळून त्यात पाणी घालून मळतात. तयार झालेल्या मिश्रणास आकार देऊन भट्टीत 1200 ते 1450 डिग्री सेल्सिअस तापमानाला भाजतात. त्यानंतर आकर्षक अशी ग्लेज लावून पुन्हा भाजल्यावर पोर्सोलिनची सुंदर भांडी तयार होते. बोन चायना उपयोग कपबशा, भांडी, खेळणी इत्यादी तयार करण्यासाठी बोन चायनाचा वापर करतात. अशा प्रकारे आजच्या या कृतीपत्रिकेमध्ये सविस्तर माहिती, समस्थानिकांचे उपयोग इत्यादीविषयी माहिती घेतली. धन्यवाद.